आज दिल्लीमध्ये सांगलीचे नवनिर्वाचित लोकसभेचे खासदार सन्मान्य विशाल पाटीलजी आणि आम्ही दोघांनीही अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांची आम्ही भेट घेतली। काँग्रेस कमिटीचे ऑर्गनायझेशनचे महासचिव आणि देशाच्या लोकसभेचे खासदार ज्येष्ठ नेते आदरणीय के.सी. वेणुगोपाल साहेबांची आम्ही भेट घेतली आणि त्याचबरोबर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षा आणि आमच्या सर्वांच्याच नेत्या आणि मार्गदर्शिका आमच्या तरुण पिढीचे हृदय सम्राट आणि आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधींची आज आम्ही भेट घेतलेली आहे। आणि मला आपल्या सर्व लोकांना सांगण्यास आनंद होतो की सांगलीचे खासदार सन्मान्य विशालजी पाटील यांनी आज काँग्रेस पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेतलेला तो पहिल्यापासूनच होता। निवडणुकीच्या काळातही त्यांनी सातत्याने या बाबतीत वक्तव्य केलं होतं, पण आज खासदार म्हणून ते काँग्रेस पक्षासोबत, इंडिया अलायन्ससोबत आणि महाविकास आघाडीच्या सोबत या ठिकाणी राहणार आहेत। आणि असं काँग्रेस पक्षाला, इंडिया अलायन्सला आणि महाविकास आघाडीला समर्थनाचं लेखी पत्र आज इथे त्यांनी मल्लिकार्जुन खरगे साहेबांना इथं सुपूर्द केलेलं आहे। धन्यवाद। परंतु महाविकास आघाडीचा धर्म सांगलीत पाळला गेला नाही असं सातत्याने ठाकरे गटाकडनं सांगितलं जातं। उद्धव ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषदेमध्ये हेच सांगितलं की सांगलीमधलं आम्ही संपूर्ण निवडणुकीचा हाल हवाला घेऊ म्हणून। हे ठीक आहे, मला एवढंच बोलायचं आहे की निवडून आलेले खासदार विशाल पाटील हे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत, काँग्रेस पक्षाचे नेते आहेत आणि आज नाईलाजाने काही परिस्थितीमुळे त्यांना अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवावी लागली। सांगलीच्या जनतेने, सांगलीच्या लोकांनी त्यांना लोकसभेचा खासदार म्हणून इथं निवडून दिलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी आज त्यांनी निवडून आल्यानंतर त्वरित म्हणजे 4 तारखेला निकाल लागलेला, आज 6 तारीख आहे, इथं त्यांनी आज काँग्रेस पक्षाचा सहयोगी सदस्य, काँग्रेस पक्षाला समर्थन आणि इंडिया अलायन्सला इथं समर्थन दिलेलं आहे। मला वाटतं ह्यातच आपण सगळ्यांनी आनंद मानला पाहिजे। नाही, मला असं वाटतं की एक मिनटं, मला असं वाटतं की इतरांच्या स्टेटमेंट्सवर आम्हाला बोलण्याची आवश्यकता नाही आहे। मी एवढंच सांगत आहे की आज विशालजी पाटील यांनी काँग्रेस पक्षाला समर्थन दिलेलं आहे, महाविकास आघाडीला समर्थन दिलेलं आहे आणि इंडिया अलायन्सला समर्थन दिलेलं आहे। साहेब, चर्चाचा प्रश्न नाही आहे। सर्वात प्रथम आम्ही स्वतःहून काँग्रेस पक्षाचे आभार मानले की त्यांनी आमच्यासाठी, माझ्यासाठी स्पेसिफिकली ही उमेदवारी काँग्रेस पक्षालाच मिळावी ह्यासाठी खूप अटीतटीचे प्रयत्न केले आणि आज माझ्यावर एवढं प्रेम काँग्रेस पक्षाचं आमच्या कुटुंबियावर असल्यामुळे हा कुठलाही शर्त न ठेवता बिनशर्त पाठिंबा आज मी लेखी स्वरूपात आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे साहेबांकडे आज पत्र देऊन सुपूर्द केलं। त्यांना पाठिंबा दिला। ह्या पुढच्या काळात आम्ही काँग्रेस पक्षाच्या सोबतीनंच पार्लमेंटमध्ये काम करणार हे आम्ही त्यांना आश्वासन देऊन त्यांना पत्र दिलेलं आहे। त्यानंतर आम्ही आमच्या नेत्या, इंडिया आघाडीच्या नेत्या श्रीमती सोनियाजी गांधी यांची व आमचे नेते राहुलजी गांधी यांची भेट दिली आणि त्यांना हा पाठिंबा दिले असल्याचं कळवलं। त्यांचा आशीर्वाद पुढच्या वाटचालीसाठी घेतला आणि आज आम्ही दोघेही ह्या पुढच्या काळात एकसंघपणे राज्यात काम करू हे त्यांना आश्वासन दिलं। एक सांगली जिल्ह्याच्या माध्यमातून काँग्रेसची 100री पूर्ण झाली याचा सांगलीकरांना आनंद आहे, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मनस्वी आनंद आहे। मला सांगा, परवा जी बैठक होणार आहे त्या बैठकीला आपण उपस्थित राहणार आहे का? काँग्रेसच्या संसदीय पक्षाची बैठक साहेब, उद्या महाराष्ट्रातनं काँग्रेस पक्षाचे निवडून आलेल्या खासदारांची बैठक ही टिळक भवन येथे आमच्या पक्षाचे राज्याचे प्रांताध्यक्ष श्रीयुत आमदार नाना पटोलेजी यांच्या अध्यक्षतेखाली व रमेश चन्नीतला आमचे प्रभारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ठेवलेली आहे। ह्या बैठकीचं आमंत्रण हे मला आलेलं आहे आणि म्हणून मी या बैठकीला जाणार आहेच। आणि त्याच्यानंतर काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित सर्व खासदारांची परवा दिवशी संध्याकाळी दिल्लीत बैठक होणार आहे। त्या बैठकीचं सुद्धा मला निमंत्रण प्राप्त झालेलं आहे। मी स्वतः आणि शक्य झालं तर विश्वजित कदम साहेब यांना सोबत घेऊन
या बैठकीला मी उपस्थित राहणार आहे. महाविकास आघाडीचा जो धर्म आहे तो ते आता पाळला विचारलं गेला ना नाही अक्षय. असं नाही 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 नाही, याला उत्तर आम्ही देणार नाही. नाही हे पहा, निवडणुकीच्या काळात आमचे आणि ठाकरे कुटुंबियांचे खूप घनिष्ठ संबंध आहेत, वर्षोनवर्ष आहेत. आणि ही जागा आम्ही लढणं गरजेचं होतं हे कदाचित निवडणुकीच्या काळात आम्हाला ठाकरे कुटुंबियांना पटवून किंवा त्यांच्या पक्षाला पटवून सांगता आलं नसेल. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. निश्चित आमच्या आजोबांचे, वसंतदादांचे आणि बाळासाहेब ठाकरेंचे एवढे चांगले घनिष्ठ संबंध होते. ह्या संबंधाचा पुढचा भाग म्हणून निश्चितच ह्याच्या पुढच्या काळात हा विषय, माझा विषय, सांगलीचा विषय, आमचा विषय हे पुढे ताणला जाणार नाही अशी आम्हाला अपेक्षा आहे. आज आपने मल्लिकार्जुन खड़गे और सोनिया गांधी और राहुल गांधी से मुलाकात की, क्या बात हुई, क्या चर्चा हुई? मेरा पूरा परिवार पहले से ही कांग्रेस पक्ष के साथ ही काम करता आ रहा है. मेरे पिताजी, मेरे दादाजी, मेरे भाई, दो भाई, दोनों सब कांग्रेस पक्ष के से ही सांसद बने थे. आज किस कठिनाई की वजह से मुझे कांग्रेस पक्ष की तरफ से लड़ना मुमकिन नहीं हुआ, लेकिन जब जीत हुई है तब ये जीत का सारा श्रेय ये सांगली के कांग्रेस कार्यकर्ताओं को जाता है. इसलिए स्वाभाविक है कि मेरा आगे की 5 साल की पूरी जो दौड़ होगी वो कांग्रेस पक्ष के साथ ही होगी. इसलिए आज सुबह हम मुंबई से, पुणे से दिल्ली आए हैं और हमारे जो भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के अध्यक्ष है, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन जी खड़गे जी, इनको हमने समर्थन का बिना किसी शर्त रखे समर्थन का पत्र उन्हें दिया है. उस के बाद हमने हमारे नेता श्रीमती सोनिया जी गांधी, इनसे मुलाकात की. उनके साथ में हमारे नेता पूर्व कांग्रेस अध्यक्ष राहुल जी गांधी भी उपस्थित थे. उन दोनों से हमने सीपी साहब, इन्हें हमारे कांग्रेस पार्टी प्रेसिडेंट साहब को दिए हुए पत्र का उल्लेख बताया और उसके बाद उन दोनों का आशीर्वाद दिया. और आगे से मैं और हमारे नेता राज्य के विश्वजीत जी कदम जी और सारे राज्यों के नेता के साथ लेके कांग्रेस पक्ष महाराष्ट्र में ज़्यादा से ज़्यादा आगे बढ़ाने की कोशिश करने का आश्वासन दिया है. कब आप ज्वाइन करेंगे? कांग्रेस ज्वाइन करने का भी कुछ होगा? जब आपने तो इसमें टेक्निकल चीज होती है साहब, एक बार निर्दलीय चुन के कोई आता है तो निर्दलीय समर्थन दे सकता है, पक्ष दे नहीं सकता. इसमें तांत्रिक कठिनाइयां हैं, लेकिन जो उसमें करना पड़ेगा उसका अभी भी पूरी तरह से अभ्यास करके तकनीकी मामला है, तो जो उसके एक्सपर्ट्स होंगे उनसे बात करके आगे का डिसीजन लेंगे. हम कांग्रेस से कमिटेड हैं. मैं, मेरा पूरा परिवार गांधी परिवार से कमिटेड है और आज से नहीं 3 पीढ़ियों से 50 साल से कमिटेड है और आगे भी हमारी यही प्रयास रहेगा. हमारे बाद भी ये जो हमारी पक्ष के निष्ठा है वो ऐसे ही जारी रखेगी. कांग्रेस को पार्टी समर्थन दे रहे हैं और कांग्रेस समर्थन देते देते इंडिया अलायंस के साथ भी रहने का समर्थन दे दिया. इसलिए आपके कारण जो कांग्रेस की संख्या है वो 100 हो गई है, जिसको आप किस तरह कैसे? ये बहुत ही अच्छी चीज़ है. दरअसल हम ये चाहते थे कि कांग्रेस इससे ज़्यादा खुद के चिन्ह पे सेंचुरी खुद मारे. अब हमारे साथी से सांगली के वजन से अगर ये 100 पूरा हो रहा है तो इसका अभिमान हम दोनों को और हमारे पूरे सांगली के कांग्रेस जनों को बहुत ज़्यादा है. और ये तो आप देख रहे हैं, हमने तो पहले ही होली गुलाल में होली मना ली है इस चीज़ की और निश्चित ये आंकड़ा भी 100 के पार हो चुका है. अगर भगवान और सारे कोशिश जारी रही तो शायद 272 भी पार कर ले. एक शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला. सांगलीचा संपूर्ण विजय उत्सव साजरा करत असताना तुम्हाला वाघ देण्यात आलेला होता. खरं तर सांगलीचे वाघ कोण आहेत असा संपूर्ण प्रश्न पडलेला. खरंच सांगलीचे वाघ आता तुम्हीच आहात का? मला यावर बोलण्याची आवश्यकताच नाही, कारण सांगलीचं वाघ कोण हे सांगलीची जनता ठरवेल ना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.